पूर्व राष्ट्रीय कांग्रेस पार्टी विधायक तुकाराम बेड़कर का अंतिम संस्कार अकोला में गमगीन माहौल में किया गया। अजित पवार की पार्टी एनसीपी के वरिष्ठ नेता और मूर्तिजापुर से पूर्व विधायक बेड़कर का कल एक दुर्घटना में दुखद निधन हो गया। तुकाराम बेड़कर विदर्भ वैधानिक विकास निगम के पूर्व अध्यक्ष थे। उनका अंतिम संस्कार अकोला के कुंभारी गांव में बीपीएड कॉलेज के प्रांगण में किया गया। इस अवसर पर राष्ट्रीय कांग्रेस पार्टी नेता छगन भुजबल, श्रम मंत्री तथा पालक मंत्री आकाश फुंडकर, वर्धा से राष्ट्रीय कांग्रेस पार्टी सांसद अमर काले, विधायक अमोल मिटकरी, विधायक साजिद खान पठान, विधायक नितिन देशमुख, किसान नेता रविकांत तुपकर, अकोला से भाजपा के सभी विधायक सहित सभी दलों के नेता अंतिम दर्शन के लिए उपस्थित थे। इस बीच भुजबल ने आज एक पुरानी सहयोगी को खोने पर दुख व्यक्त किया। उन्होंने बेड़कर की पुरानी यादें भी ताज़ा की। तुकाराम बेड़कर हे माझे अतिशय जुने सहकारी, कदाचित 40-45 वर्षापासूनची त्यांची माझी ओळख शिवसेनेत असल्यापासून। आणि मला आठवतं की महापौर असताना महापौर बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर तुकाराम भाऊची जी जय बजरंग का व्यायामशाळा, त्यातल्या मुलं मुलींनी जे आहे एक मोठा कार्यक्रम ठेवला। 3 कमठ्यांना ज्या लांबवरचा जो आहे हार कसा काही तोडावा वगैरे वगैरे, आणि ते सगळं पाहून कौशल्य पाहून बाळासाहेबांनी सुद्धा फार मोठी एक रक्कम जी आहे त्यांना दिली, सांगितलं अशा मुलामुलींना तुम्ही तयार करा। अनेक व्यायामशाळा ज्या आहेत त्यातून त्यांनी ज्या निर्माण केल्या, मुलांना शिकवत आहे। राजकारणामध्ये ते विदर्भ महामंडळाचे जे आहेत, वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राहिले, आमदार राहिले, पण त्यापेक्षाही त्यांचा वावर जो आहे हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठा होता। 1999 पासून ते महात्मा फुले समता परिषदेबरोबर माझ्याबरोबर काम करायचे आणि त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा होते। त्याने देवकीनंदन गोपाला वगैरे किंवा सत्यशोधक वगैरे अशा काही सिनेमामध्ये जे सामाजिक विषय हाताळणारे जे चित्रपट, त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्माण केले, काही स्वतः त्याच्यामध्ये त्याने भूमिकासुद्धा केली। 1-2-3 महिन्यापूर्वी त्यांना असाच ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेंदूला मार बसला। त्यांना मुंबईला आपण नेलं आणि नंतर ते पूर्णपणे बरे झाले। त्यांना औषध पाणी मुंबई हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं, ऑपरेशन करण्यात आलं, 100% ते बरे झाले। आणि त्या पुन्हा एकदा अशा ॲक्सिडेंटमध्ये ते गेले की डॉक्टरकडे जायला सुद्धा त्यांनी संधी दिली नाही। एक माझ्या दृष्टीने आमचा एक खंदा सहकारी आणि या विभागातला एक चांगला कार्यकर्ता, सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रामधला, क्रीडा क्षेत्रामधला असा कार्यकर्ता, त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे। मी माझ्या वतीनं, समता परिषदेच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो। ते भरी नरके आता नंतर तुकाराम भाऊ ओबीसी चळवळीचं फार मोठं नुकसान समजलं जात आहे। खरं आहे, हरिनरके सुद्धा गेले,